Namaste, my name is Soban. Today I want to talk about Guru Purnima. If I planted two gardens, one has many rocks and many grass. Another one has less grass and less rocks also. So when I put 9 seeds and 9 seeds in the lands, tell me which one will grow better. Correct. This one will grow better. Same. If you have so many thoughts in your mind and you can't focus, you need a guru, teacher. And our first guru is our parents. They make us grow. They teach us what is bad things and good things. India has a great culture. Also, in India, there are 12 full moon days. Every full moon day has many stories. Also, one thing. Today is Guru Purnima and today is Varshavas. And my best my best guru is Lord Buddha. He just sitting next to you. He told the truth of the way. So subscribe. If you want to type my name, type SOBHAN. Thank you. One thing. .com and like channel and subscribe. Bye. नमो बुद्धाय. जेव्हा सिद्धार्थ तथागत होतात, सम्यक्सम बुद्ध होतात, तेव्हा मी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा मी कोणाला उपदेश करू असे म्हणून बोधिसत्व असताना ज्यांनी मार्गदर्शन केले अशा गुरूंची आठवण होते, पण ते हयात नसतात. मग या तपस्या करत असताना ज्यांनी मदत केली, ज्यांनी सहकार्य केले अशा 5 श्रमणांची त्यांना आठवण होते. त्यांना भेटण्यासाठी तथागत जातात सारनाथला आणि सारनाथला जाऊन तथागत या पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश करतात. सर्वात प्रथम धम्माचा उपदेश करतात. धम्मचक्क गतिमान करतात. ती हीच जागा सारनाथ. आणि या सारनाथच्या पवित्र भूमीवर या 5 श्रमणांनी तथागतांना गुरु मानले. जणू काही तीच परंपरा आजपर्यंत कायम आहे. प्रथम उपदेश केला तेव्हा हाच दिवस होता आषाढी पौर्णिमेचा. कोणण्य, वफ, भद्दीय, अश्वजित आणि महानाम या 5 वर्गीय भिक्षूंनी तथागतांना गुरु मानले. या वर्षावासाच्या कालावधीत आपल्या सर्वांना दान देण्याची संधी मिळो, शील पालन करण्याची संधी मिळो, 10 पारमिता पूर्ण करण्याची संधी मिळो. धम्ममय जीवन जगण्यासाठी आपल्या सर्वांना या वर्षावासाच्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. साधू साधू साधू.